निफाड तालुक्यातील कसबे सुकेनेतील कोकणगाव रस्त्यालगत असलेल्या महालक्ष्मी मंदिरासमोर इम्रान गुलाब सय्यद या बेदाणा उत्पादक असलेल्या व्यक्तीचं बेदाणा उत्पादनासाठी लागणाऱ्या शेडचे सर्व साहित्य एका झाडाखाली सुरक्षित ठेवलेलं असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुधवारी एका अज्ञात इसमानं त्याच्या बेदाणा शेडसाठी लागणाऱ्या साहित्याला आग लावून पेटवून दिल्यानं इम्रान गुलाब सय्यद याच्यावर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय। बँकेचं कर्ज काढून घेतलेल्या या बेदाणा व्यवसायाच्या साहित्याचं संपूर्ण राखरांगोळी झाल्यानं त्यांच्यासमोर मोठं संकट उभं ठाकलं असून अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचं त्यांचं नुकसानही झालंय। दरम्यान या प्रकरणी त्यांनी पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी लवकरात लवकर संबंधित आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करावी आणि आरोपींना कठोर शासन करावं अशी मागणी या बेदाणा व्यावसायिकाकडून केली गेली आहे। मी कसबे सुकेने येथील रहिवासी असून निफाड तालुक्यामध्ये माझं इम्रान गुलाब सय्यद नाव आहे आणि कसबे सुकेने बेगरवस्ती इथं मी 10 वर्षापासून या शेतीमध्ये इथं बेदाण्याचा व्यवसाय करतो। काही अज्ञान व्यक्तीने रात्री माझं हे शेडचं मटेरियल जाळून टाकलं आहे। त्याच्यामध्ये माझं कमीत कमी 5 ते 6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि मी ते लोन घेऊन बँकेचं कर्ज घेऊन हे सगळं स्वतः धंदा म्हणजे उभारलेला होता। माझ्या 3 वर्षापासून मी फक्त बँकेचं व्याज भरतोय। आता ती रक्कम पण वगैरे द्यायची कशी, कसं काय करायचं, माझं सगळं काही याच्यावरती आहे। म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही परिवार इथं मेहनत करतो रात्रंदिवस, त्याच्यात जे काही भेटलं त्याच्यामध्येच आमचं 3 वर्षापासून गुजारा होत होता। मी नाशिक जिल्हा द्राक्ष बेदाणा उत्पादक असोसिएशन यांचा अध्यक्ष। आज जे रात्र पहाटे जे घटना घडली आहे 1:30 वाजता जे शेड जळालं आहे ते आमचे एक उत्पादक आहे, बेदाणा उत्पादक, यांची खूप मोठे आघात झाला आहे। आज त्यांचं पूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होता, पण आज जे शेड जळाल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी हा एक पंचायत झाली। आता आपण उदरनिर्वाह कशावर अवलंबून राहणार आहे। आज दिवसेंदिवस बेदाणा उत्पादक हा अडचणीमध्ये सापडत आहे। त्यांच्या मालाला भाव नाही, त्यांना कुठल्या प्रकारचे त्यांना संरक्षण नाही। आज अशा परिस्थितीमध्ये हा आघात झाल्यामुळं हा एक उत्पादक आज रस्त्यावर आलेला आहे। आज भीक माळायची पाळी आलेली आहे। त्यांनी कर्ज करून जे शेड घेतलंय ते शेडच्या आज राख रांगोळी होऊन गेली। आज शासनाला किंवा आपल्या प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी इकडे लक्ष घालून काही ना काही यांना नुकसान भरपाई द्यावा व येणाऱ्या उत्पादकाला, बेदाणा उत्पादकाला काही ना काही मोलाचं सहकार्य लाभेल। त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष सतीश गोसावी साहेब काही 2 शब्द बोलतील। आज इथे सगळे सुक्यान गावातले सगळे लोक जमलेले। आज हे बेदाणा उत्पादक इतका अडचणीत आहे आणि इतका कष्टाचा धंदा आहे कारण रात्रंदिवस माणूस याच्यात काम करत आहे आणि काम करून सगळा तो त्याचा सगळा जो सगळा उघड्यावर असतो सगळा विषय। त्याच्यामुळं आज हे जे मटेरियल रचलेलं होतं कोणतरी अज्ञात व्यक्तीने रात्री येऊन पेटून दिलंय, ते 5-6 लाख रुपयाचं नुकसान झालं। आज तो व्यक्ती कर्ज काढून आज त्यांनी हे सगळा धंदा उभारलेला आहे। एकदम हातावरची परिस्थिती असताना तरी सगळे काम करू राहिले आणि ते घरातले लोक सगळे काम करतात आणि काम करीत असताना जर कोणतरी असं येऊन जर करीत असेल तर ज्या अज्ञात लोकांनी जे केलंय त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अशा काही कोणी अशा खोडी करू नये का जेणेकरून आज हे सगळं असं मोकळ्यावर रचलेलं जातं कारण शेतात रचतात ना ते आणि इकडे कोणी राहत नाही। असे लाखो लोकांचे शेड असे असतील कोणाच्या कुठं। त्याच्यामुळे त्यांच्या कोणाचं भविष्यात नुकसान होऊ नये आणि यांचं झालेलं नुकसान आहे हे शासनाने दखल घ्यावं आणि प्रशासनाने लवकरात लवकर जे काही कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर काय त्याला शिक्षा होईल असं योग्य ते कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पकडावे असं आमची सर्व बेदाणा असोसिएशनच्या वतीने मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।